मीरा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून फेरीवाल्याला चोप। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानं मनसे विरोधात व्यापारी संघटना आक्रमक। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच। मीरा भाईंदर येथील मारहाणीच्या घटनेवर मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार मनसे कार्यकर्त्यांचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीत प्रवेश। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। प्रतिज्ञापत्रात उल्लेख तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी। दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये तसेच हॉलच्या बाहेरील रस्त्यावरही एलईडी स्क्रीन असणार। आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन पासला बंदी। व्हीआयपी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा। अभिनेता सोनू सूदकडून लातूरच्या शेतकऱ्याला मदतीचा हात। सोनू सूद शेतकऱ्याला बैल देणार, तुमचा नंबर द्या, मी बैल पाठवतो। अभिनेता सोनू सूदचं ट्विट। नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भिंत कोसळल्यानं 4 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या।